नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नांदेड ते संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानकसाई फाउंडेशनची 10वी गुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या दरम्यान यात्रा होणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच 2 राज्यांना जोडणारा सेतू म्हणून गुमान चळवळ आपली महत्त्वपूर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून 11,000 भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्प्याटप्प्याने घडविण्याचा संकल्प आहे. नानकसाई फाउंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे मागील 10 वर्षांपासून आयोजन केले जाते. गुमान यात्रेच्या माध्यमातून श्री क्षेत्र गुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर, शक्तीपीठ माता नैनादेवी हिमाचल प्रदेश आनंदपूर साहिब, कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम, भाकरा नंगल डॅम, वाघा ते अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग, महाभारत धर्मनगरी कुरुक्षेत्र, माता भद्रकाली, फतेहगढ साहिब, बस्सी पठाणा, विरासते खालसा म्युझियम, लवकुश जन्मस्थळ, परजिया, कलान, खेडेगाव या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले जाते. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावर्षी 127 जणांनी नाव नोंदणी केली आहे. यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्र सिंगजी व संत बाबा बलविंदर सिंगजी यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त आहे. या यात्रेला पंजाब राज्यात विशेष अतिथींचा दर्जा असून यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन नानकसाई फाउंडेशन व संत नामदेव गुमान यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक 98 23 26 00 73.